Welcome everyone. This is the practice of the power plant engineering, and we can study practical number 1 or experiment of 1, which is identify various components of hydroelectric power plant by using models, charts and simulated videos. So now we can start our practical number 1. तर या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला हायड्रोलिक पॉवर प्लांटचे व्हेरियस कंपोनंट्स काय कोणकोणते असतात त्याचे एक बेसिक मॉडेल बघायचं आहे. आता तुम्हाला समोर दिसतंय ते एक हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांटचं एक बेसिक मॉडेल आहे. त्यातलं फर्स्ट कंपोनंट, देयर आर डिफरंट कंपोनंट्स इन हायड्रोलिक पॉवर प्लांट. इन दॅट द फर्स्ट कंपोनंट वॉल. ओके, दिस इज द वॉल फॉर हायड्रोलिक पॉवर प्लांट. ही वॉल जी असते ती ॲक्च्युअलमध्ये जिथं पाण्याचा फ्लो असणार आहे, रिव्हर असेल तर रिव्हरवरच्या बेसिनवरती वॉल केली जाते आणि त्याच्या पाठीमागं रिझर्वायर स्टोअर केला जातो. हे जे दिसते तुम्हाला इथं हे रिझर्वायर असणार आहे. ओके, रिझर्वायरमध्ये काय असणार आहे, वॉटर स्टोअर केलेलं असणार आहे ॲट अ सर्टन हाईट. सर्टन हाईटला वॉटर स्टोअर केल्यामुळं त्या वॉटरमध्ये कायनेटिक एनर्जी अवेलेबल असते. ही जी तुम्हाला पाईप दिसते तुम्हाला त्याला बोलायचं पेनस्टॉक. पेनस्टॉक कनेक्ट्स द रिझर्वायर वॉल टू द टर्बाइन. ओके, दिस इज अ रिझर्वायर वॉल, दिस इज द टर्बाइन. या दोन पॉईंटला कनेक्ट करण्यासाठी जी पाईप यूज केला जातो त्याला बोलतात पेनस्टॉक. हे पेनस्टॉक एकतर स्टेनलेस स्टीलमध्ये केलेलं असते किंवा RCC कन्स्ट्रक्शनमध्ये पाईप बसवलेले असते. आता जेव्हा ही वॉटर असणार आहे, इथं जे वॉटर असणार आहे या वॉटरमध्ये कायनेटिक एनर्जी स्टोअर केलेलं असणार आहे. ही वॉटर ज्यावेळेला पेनस्टॉकमधून फ्लो होईल त्यावेळेला जी इथं जी वॉटर स्टोअर केलेलं असणार आहे त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी असणार आहे आणि ज्यावेळेला वॉटर फ्लो होईल तर या पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन कायनेटिक एनर्जी होईल आणि कायनेटिक एनर्जीच्या फ्लोमुळे हे जे टर्बाइन आहेत, ओके, हे जे टर्बाइन ब्लेड आहे त्याला बोलायचं ब्लेड. या टर्बाइन ब्लेड रोटेट होतील. इथं आपला नोझल असणार आहे, या पॉईंटला नोझलमधून फ्लो जाईल आणि टर्बाइन ब्लेड रोटेट होतील. जसे टर्बाइन ब्लेड रोटेट होतील तसं इथं जे दिसते तुम्हाला इथं जनरेटर आहे. ओके, टर्बाइन रोटेट झालं की टर्बाइन शाफ्ट जनरेटर अटॅच केलेला असतो. या इथं जनरेटर असेल. ओके, टर्बाइनचा शाफ्ट जनरेटर अटॅच केलेला असतो आणि जनरेटर पण रोटेट व्हायला स्टार्ट होईल. जनरेटर रोटेट झालं की इलेक्ट्रिसिटी जनरेशन होईल. या इथं हे जे स्मॉल बल्ब दिसतात, ओके, हे बल्ब तुम्हाला बल्ब बंद झाले की इलेक्ट्रिसिटी जनरेशन झालं असं कन्सिडर केलं जाईल इथं. ओके, so this is the working of hydroelectric power plant, basic working of hydroelectric power plant.